पिस्तुल्या महाराज असं महाराष्ट्राने ठेवलं, किंवा ज्याला पिस्तुल्या महाराज या नावाने संपूर्ण वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामधला ओळखतो, ते किशोर शिवणीकर हे यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांची PCR आता संपलेली आहे. त्यांना 14 दिवसाची MCR मिळाली, न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि पुढील कारवाई चालू आहे. बातमी इथंच नाहीये, यापेक्षा एक अत्यंत मोठी बातमी आज तुमच्या समोर घेऊन आलोय की या प्रकरणामध्ये नेमकं काय होतंय, कशा पद्धतीनं तपास चालू आहे, फिर्याद नेमकी काय होती, फिर्यादीप्रमाणे गुन्हे दाखल झाले काय, या अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. आणि विशेष म्हणजे पिस्तुल्या महाराजाचं पिस्तूल गेलं कुठं या विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगल लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. मित्रांनो, पिस्तुल्या महाराजांना जेव्हा पोलिसांनी पिस्तुल्या महाराजांच्या मुसक्या आवळल्या त्या दिवशी मी व्हिडिओ केला होता. त्यानंतर मग आता पोलिसांनी पिस्तुल्या महाराजांना अटक केलेली आहे. पोलीस आपल्या पद्धतीने ती कारवाई पुढे करतील आणि पुढे न्यायालयीन प्रक्रिया चालू होईल आणि जो काही माननीय न्यायाधीश उद्या या संदर्भातले निकाल देतील त्या पद्धतीने कारवाई होईल असं मला वाटलं होतं. कारण माझा लोकशाहीवर पूर्णपणे विश्वास आहे, न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे, पोलीस यंत्रणेवरही विश्वास, त्यामुळं हे रितसर होईल असं वाटलं होतं. परंतु माझ्या हातामध्ये फिर्याद आहे, म्हणजे श्याम बोर्रे आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी जी फिर्याद दाखल केली आहे, 7 पानाची फिर्याद, ती फिर्याद माझ्या हातामध्ये आहे. त्याची कॉपी आता आपल्याला दाखवतोय की त्याची कॉपी आहे, फिर्यादीची मूळ तारखेची ही कॉपी आहे. दिनांक 4/5/2026 रोजी ही फिर्याद MIDC पोलीस स्टेशन लातूर यांच्याकडे दिली आहे आणि माझ्याकडे पुन्हा एक FIR कॉपी सुद्धा आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करून पुन्हा या पिस्तुल्या महाराजाला त्याच्या राहत्या घरातून अटक वगैरे केली आणि पुन्हा न्यायालयापुढे हजर केलं. 4 दिवसाची पहिली PCR मिळाली, दुसऱ्यांदा 4 दिवसाची मिळाली आणि आता त्यांना 14 दिवसाची MCR आपण ज्याला म्हणतो न्यायालयीन कोठडी ती मिळालेली आहे. परंतु जेव्हा आपण पोलिसांच्या या कारवाईकडे पाहतो किंवा ज्याला प्रथम खबर असं म्हटलं जातं FIR आणि FIR आपण वाचतो, तेव्हा एक गोष्ट माझ्या खास लक्षात आलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की पिस्तुल्या महाराजाचं पिस्तूल या विषयावर पोलीस काय कारवाई करतात, कुठे आहे ते पिस्तूल, ते पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं आहे का, किंवा फिर्यादीमध्ये स्पष्टपणानं तक्रारी अर्जामध्ये स्पष्टपणाचा उल्लेख आहे की जेव्हा किशोर महाराज शिवणीकर यांना वारकरी संप्रदायातले लातूरची सगळी मंडळी हिशोब मागत होते तेव्हा तो आपल्या स्टेटसवर पिस्तूल ठेवून धमकीचे इशारे देत होता. ही एक गोष्ट आपण त्या पिस्तुलाची झालेली आहे. अनेकदा त्यांचं पिस्तूल अनेक लोकांचे चर्चेचा विषय होता. किंवा आपल्याला जर आठवत असेल IBN लोकमत मध्ये जेव्हा त्यांना सुरुवातीला लाईव्ह घेऊन विचारलं की तुमच्या कमरेला पिस्तूल आहे आणि ते पूर्णपणे त्याचा परवाना आपल्याकडे आहे का, त्यावेळेस त्याने असं म्हटलं होतं की हे माझं हरण मारायचं किंवा रात्रीच्या वेळेला मी शेतकरी आहे आणि हिंस्र पक्षी काय श्वापदा माझ्या शेतामध्ये येतात आणि त्यांना मारायचं ते पिस्तूल आहे असं तो त्यावेळेला म्हटलं होतं. पुढे या पिस्तुलाचं नेमकं झालं काय झालं, हे पिस्तूल जप्त झालं का, माझी माहिती अशी आहे की ते पिस्तूल जप्त झालं नाही, उलट यात एक वेगळाच प्रकार घडल्याचं आता त्याची चर्चा कानावर येते आहे. मी पूर्णपणे सत्य आहे माहित नाही, परंतु तो विषय जरी बाजूला ठेवला तरी FIR मध्ये पोलिसांनी पिस्तुल्या महाराज यांच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगले याविषयी आर्म ऍक्ट का लावला नाही, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ज्यांना पिस्तुल्या महाराज म्हणून ओळखलं जातं, ज्याच्याकडे स्वतःकडे पिस्तूल आहे सांगितलं जातं, जो आपल्या स्टेटसवर असा पिस्तूल वगैरे ठेवतो आणि धमकीचे मेसेज त्याच्यावर त्या पिस्तूलच्या फोटोस टाकतो, त्या पिस्तूलचं पुढे काय झालं. मग जेव्हा आम्ही या प्रकरणाचा अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं
की पिस्तुल्या महाराजांनी पोलिसांना असा जबाब दिलेला आहे की माझ्याकडे तसलं काही हरडा मारायचं वगैरे काही पिस्तूल ते पण नाहीये. आणि ते माझ्या एका मित्राचं, सोलापूरच्या एका मित्राचं ओरिजिनल पिस्तूल होतं आणि ते हातात घेऊन मी फक्त फोटो काढलेला आहे. अशा पद्धतीचा जबाब त्यांनी दिला. त्यानंतर पुढे मला जी आणखीन थोडीशी माहिती अशी आहे, पोलिसाच्या तपासामध्ये हस्तक्षेप करावा असा उद्देश नाही, परंतु तो जो कोणी पिस्तुल्या महाराजांचा मित्र होता सोलापूरचा, त्याच्यावर पुढे अशा पद्धतीचं स्वतःचं लायसन्सचं पिस्तूल, परवानाधारक पिस्तूल आपल्याला दुसऱ्याच्या हातामध्ये देता येतं का, किंवा फोटो काढण्यासाठी तरी देता येतं का, त्यावर पोलिसांनी काय कारवाई केली हा एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न हा आहे की त्या या FIR मध्ये आर्म ऍक्ट प्रमाणे त्यांना कलम का लावलं नाही आणि त्या पद्धतीने त्याचा शोध पुढे किंवा तपास का केला गेला नाही. खरं म्हणजे जे कुठलं पिस्तूल होतं त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुम्ही मुलाखतीमध्ये ABP माझ्याच्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्याकडे हरणं मारायचं पिस्तूल आहे, जनावर मारायचं आहे, माझ्याकडे पिस्तूल आहे, मी शेतकरी आहे, तर मग ती पिस्तूल कुठे दे. म्हणजे मुद्देमाल जप्त करणं, त्या पद्धतीची कलम ही FIR मध्ये लावणं आवश्यक असताना या FIR मध्ये 4 कलम लावण्यात आलेली आहेत मित्रांनो. आणि आर्म ऍक्ट या FIR मध्ये लावलेला नाही. बघा, मी आपल्याला तीही वाचून दाखवते स्पष्टपणे. FIR तुमच्या समोर आहे. भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS कलम 3/5 हे कलम लावलं, ज्या कलमाचा अर्थ आहे समान उद्देश, म्हणजे अनेक जण एकत्र येऊन एका समान उद्देशानं एखादी गोष्ट करतात. मग ती फसवणूक असेल, मग ती चोरी असेल, मग ती हाणामारी असेल, जे काय असेल ते समान उद्देशाने करतात. त्याचं ते पहिलं कलम आहे. दुसरं जे कलम आहे भारतीय न्याय संहितेचं BNSचं, ते 316/2 आहे. 316/2 काय सांगतं? विश्वासघात, गुन्हेगारी स्वरूपाचा किंवा मालमत्तेच्या स्वरूपाचा विश्वासघात, हे कलम पोलिसांनी लावले. दोन्ही कलम योग्य आहेत, आमचं कसलंही ऑब्जेक्शन त्या संदर्भात नाही. तिसरा कलम लावले भारतीय न्याय संहितेचं 318. 318 हे जे कलम आहे, तर फसवणूक करून मालमत्ता बळकावणे, हे ते कलम नाही. याही कलमाबाबत आमचा पोलिसांच्या बाबतीमध्ये कसलाही आक्षेप नाही. चौथं जे कलम आहे ते कलम आहे BNS भारतीय न्याय संहितेचं 351/4. तर गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे, अशा पद्धतीचं हे कलम आहे. आणि इथे प्रश्न उपस्थित होतो की इथे 5वं कलम का लावलं गेलं नाही? ज्या फिर्यादीमध्ये स्पष्टपणे फिर्यादी म्हणतायत की आम्हाला स्टेटसवर पिस्तूल ठेवून आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे हिशोब मागायचो तेव्हा आम्हाला तो धमकी द्यायचा, असा उल्लेख असताना ते पिस्तूल का जप्त होत नाही? त्या पिस्तूलच्या संदर्भात आर्म ऍक्ट का लावला जात नाही? का लावला गेला नसावा? किंवा ज्यांचं कोणाचं पिस्तूल होतं असं सांगितलं जातं, त्यांच्यावर पोलिसांनी काय कारवाई केली? या सगळा गोडबंगाल आहे या विषयामध्ये. आणि अनेक प्रश्न आता या विषयामध्ये निर्माण होत आहेत की पिस्तुल्या कशा पद्धतीनं आपली ही जी चोरी आहे, आपली ही दादागिरी आहे, आपण जो देवाचा, धर्माचा, कोट्यावधी रुपयाचा माल हडप केलेला आहे, तो कशा पद्धतीनं मॅनेज करतोय, या गोष्टी आता हळूहळू पूर्णपणे समोर येत आहेत. परंतु लातूरच्या पोलिसांनी, खास करून जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकारामध्ये लक्ष घातलं पाहिजे. फिर्यादीमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की आम्हाला पिस्तूल दाखवून धमकी देतोय. मग ती प्रत्यक्ष समोर दिलेली असो, चित्र स्वरूपामध्ये दिलेली असो, स्टेटस स्वरूपामध्ये दिलेली असो, जे काही असेल, तर अशा वेळेला त्याच्यावर आर्म ऍक्ट का लावला नाही? याचा अर्थ आहे त्याने बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगलं. आणि खाजगीमध्ये अनेक लोक बोलतायत की अनेकदा पिस्तुल्या महाराजांच्या कमरेला तो पट्टा, तो रिव्हॉल्वर, नकली असली जे काय असेल ते असेल, ते लोकांनी बघितलेलं आहे. भविष्यामध्ये असे काही लोकही पुढे येतील की हो आम्ही त्यांच्या कमरेला बघितलंय. काही फोटो सुद्धा आपल्याला त्या संदर्भातले मिळू शकतात भविष्यामध्ये. असं असताना पोलिसांनी अधिक तपास न करता या कलमातून, म्हणजे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, या कलमातून पिस्तुल्या महाराजाची आरामात सुटका केली आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत चाललेला आहे. या पोलिसाचा तपास लातूर पोलीस, MIDC पोलीस करतायत. आता MIDC पोलिसांनी हे कलम का लावलं नाही, किंवा या प्रकरणाचा का तपास केला नाही, किंवा ज्यांचं कोणाचं पिस्तूल आहे असं त्यांना सांगतात त्यावर पोलिसांनी कारवाई केली का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. आणि संशय या प्रकरणाचा
दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दुसरी गोष्ट अशी हाती आलेली आहे की या प्रकरणामध्ये MIDC पोलिसांनी आणखीन 4 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. हे कोण आरोपी आहेत, ज्यांच्यावर ज्या 4 लोकांवर गुन्हा दाखल झालाय, यांच्याकडे किती लाख रुपये आहेत असा जबाब याच पिस्तुल्या महाराजाने दिलेला आहे. आणि अशी कोणकोणती मंडळी आहे या संदर्भाची सुद्धा माहिती आपल्याकडे आलेली आहे. त्यावर लवकरच आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तीही माहिती आणि ते 4 गुन्हेगार जे आता केवळ तसे 4 पेक्षा अधिक आहेत, परंतु 4 जणांची नावं आता समोर आलेत म्हणजे पिस्तुल्या महाराजांनी आपल्या जबाबामध्ये घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्या विषयावर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आज मात्र प्रश्न असा आहे, पिस्तूल कुठं आहे पिस्तुल्या महाराजांचं, किंवा त्या संदर्भात पोलिसांनी काय कारवाई केली, आर्म ऍक्ट का लावला नाही, शस्त्र कायदा आपण ज्याला म्हणतो तर त्या पद्धतीचं कलम शस्त्र कायदा कलम 25 ABA का लावलं नाही, किंवा कलम 357/3 हे 2 कलम लावून पुढे तपास करणं अत्यंत आवश्यक होतं. परंतु लातूर पोलिसांनी हे कलम लावलं नाही. ते का लावलं नसावं, किंवा त्या संदर्भात पिस्तूल या संदर्भात काय कारवाई केली, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आणि संशयास्पद आहे. खरं म्हणजे हे एक सार्वजनिक प्रकरण आहे, वारकऱ्यांच्या भावनेचा प्रश्न आहे, लक्षावधी लोकांच्या संदर्भातला हा प्रकार आहे. दर आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये या संदर्भात पोलीस काय कारवाई करतात, कशा पद्धतीने त्याचा तपास चालू आहे, किंवा जो काही पुढचा तपास असेल तो बाजूला ठेवून आतापर्यंत काय काय घडलंय या संदर्भात प्रेसच्या समोर लातूरचे पोलीस दुर्दैवाने येत नाहीत, किंवा त्यांना तशा पद्धतीने डिटेल्स माहिती जी देणं आवश्यक आहे, जो कोणी आयोग आहे त्या प्रकरणाचा तो समोर येऊन का देत नसावा, अशा पद्धतीचं काय म्हणू आपण त्याला, की हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं म्हणजे या प्रकरणात लातूर पोलिसांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे. आणि पत्रकार परिषदेमध्ये काय प्रकार, हा गंभीर विषय आहे, मोठा विषय आहे, हा चिल्लर अशी गुन्हेगारी नाहीये, पाकिटमारी नाहीये, की एका काही टोळक्याने एकत्र येऊन, एका समूहाने एकत्र येऊन लाखो लोकांना फसवले, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या, देवाधर्माच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले, त्यांना खोट्या पादुका खऱ्या आहेत असं सांगून त्यांच्या श्रद्धेशी भावनेशी सुद्धा हा किशोर शिवणीकर आणि त्यांचे साथीदार खेळलेले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाला सार्वजनिक रूप देऊन प्रत्येक वेळेला त्याची माहिती प्रेसला दिली पाहिजे. बघूया लातूर पोलीस नव्याने त्यांनी या त्यांच्या FIR मध्ये पुढच्या कारवाईमध्ये आर्म ऍक्ट लावतात का, शस्त्र कायद्यानुसार कारवाई त्याच्यावर पुढे भविष्यामध्ये होते का, त्यांच्या पिस्तूलच्या संदर्भात जी काही गोष्ट आहे ती न्यायालयाच्या समोर ठेवली जाते का, न्यायालयाच्या समोर ते पिस्तूल जप्त करून ठेवलं जातं का, या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार आहेत. अशा अनेक गंभीर गोष्टीवर वारंवार बोलत राहणार आहे. आता माझा दुसरा व्हिडिओ पाहिला तुम्ही विसरू नका. पिस्तुल्याचे ते 4 साथीदार ज्याने लाखो रुपये लाटले, त्यांची नावं, त्यांचे फोटो तुम्हाला लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.